रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी निलेश वंडेकर. आज आपण मातोश्री ॲग्रो सर्व्हिसेस, शेरंखेल, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर यांच्या या फर्मच्या अंतर्गत एक आदर्श शेतकरी यांच्या टॅमॅटो या पिकामध्ये आलेलो आहोत. तर आपण प्रथमतः त्यांची ओळख करून घेऊया. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला तुमचा परिचय द्या. थोडक्यात शेतकऱ्यांना, आपल्या शेतकरी मित्रांना ओळख करून देतो. माझं नाव शांताराम रघुनाथ मालुंजकर, राहणार रुंबोडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. सर, हा आता आपल्या टॅमॅटोचा प्लॉट आहे. हो. किती दिवसाचा झालेला आहे? साधारणपणे हा आज 15 दिवसाचा झालाय. 15 दिवसाचा झालेला आहे. 15 दिवसाचा. ह्या पिकासाठी टॅमॅटो याच्यासाठी तुम्ही कोणकोणत्या रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले? आपण ज्ञानशक्ती वापरले, रामागोल्ड वरून स्प्रे घेतला, रामागोल्ड स्टीम ग्रो, रामागोल्ड स्ट्रीम ग्रो, आणि ड्रिंचिंगसाठी रूट मॅजिक, अशी बऱ्याच प्रकारची औषध घेतली. डायरेक्ट तुम्ही काय केलेलं आहे, ड्रिंचिंग केलेली आहे की ना? नाही, ड्रिंचिंग केली. प्रत्येक वेळा आम्ही 3 ड्रिंचिंग केलेले आहे. हो. तर ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले? 3 ड्रिंचिंग केल्यावर दिवसाला बदल होतो. दिवसाला बदल होतो. अगदी अतिशय स्पीडनं बदल होतो. अतिशय स्पीडनं. हो. याचा रिझल्ट एकदम छान आहे. आणि ही वापरायच्या अगोदर, म्हणजे ही प्रोडक्ट तुम्ही ड्रिंचिंग करायच्या अगोदर ते एकंदरीत प्लॉटची कंडिशन कशी होती? अगदी कमजोरपणा होता. पण तिडून जशी ड्रिंचिंग करीत गेलो आम्ही, तशी तिडून पुढे ना त्याला खूप स्पीड येत गेलं. बरोबर. आता तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकता इकडे, तर फुटाव्यांची संख्या जी आहे ती एकदम जबरदस्त. एकाच टॅमॅटोच्या रोपाला खालून एकदम जमिनीतूनच फुटावी निघालेली. प्रत्येक खोडाला आहे, प्रत्येक झाडाला आहे. म्हणजे एकंदर एक नंबर रिझल्ट तुम्हाला मिळाला. अतिशय खूप चांगला रिझल्ट आहे. फार याच्याबद्दल काही शंकाच नाही. हे रामागोल्ड कंपनीचे औषध वापरल्याबद्दल ना काही शंका नाही अशी. तुम्ही समाधानी आहात? हो, 100% समाधानी. फार काहीच अडचण नाही. मग हे जे प्रोडक्ट आहे, तुमचा काय सल्ला असेल इतर शेतकरी मित्रांसाठी? आम्ही अनेक सांगितलं शेतकऱ्यांना का यांची तुम्ही औषधं घेत राहा, वापरत राहा. याचा रिझल्ट खूप चांगला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जी सर्व्हिस भेटते, प्रत्यक्ष प्लॉट येऊन एक मार्गदर्शन भेटतं, 100%. त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं? नाही, आम्हाला वारंवार प्लॉटवर येऊन आम्हाला जे काही मार्गदर्शन पाहिजे ते मार्गदर्शन मिळतं. आणि ते 100% योग्य तेच मिळतं. हो. गरज जी आहे, गरजेनुसारच. नुसतं विक्री हा आपला उद्देश नाही, विक्री हा उद्देश नाही. प्लॉट सुद्धा आला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याची बचत सुद्धा झाली पाहिजे. आपण जे देतोय त्यातून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण. हो, 100%. नुसतं विक्री म्हणून नाही. शेतकऱ्याला रिझल्ट बरोबर आहे आणि त्यात काही शंका नाही. आता ह्या टॅमॅटो या पिकाचा दुसरा एक भाग आपण पुढील शूटिंगमध्ये पाहू. याचे स्टार्ट टू एंड, म्हणजे लागवडीपासून एक 15 दिवसाचा आता एक व्हिडिओ शूट झाला आहे. त्याच्यानंतर एक मध्ये आणि हार्वेस्टिंगच्या काळामध्ये असे 2-3 व्हिडिओ पडतील रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या प्लॉटचे आपण एक महिन्यापूर्वी पण एक शूट घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहिलंच असेल. तर आता आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटूया. अजून एकदा ओळख करून घेऊ. रामकृष्ण हरी. मला आपला परिचय द्या, आपलं नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. नमस्कार, माझं नाव शांताराम रघुनाथ मालुंजकर, राहणार रुंबोडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. दादा, आता आपण आज टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण. हो, टोमॅटोच्या प्लॉटमध्ये साधारणपणे आता बांधणी झालेली आहे. आणि किती दिवसांचा प्लॉट झालेला आहे? साधारणपणे हा प्लॉट 1.5 महिन्यात झालेला आहे. 45 दिवसाचा. 45 दिवस आता पूर्ण झालेले. आणि प्लॉट आपला आता सेटिंग मध्ये. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे, या प्लॉटला आपण अगदी लागवडीपासून, म्हणजे ड्रिचिंग पासून आपण रामा ॲग्रोटेकच्या प्रॉडक्टचं शेड्यूल आपण याला पूर्ण ताकदीनं वापरलेलं आहे. म्हणजे त्यात आपण कुठलीही कमतरता ठेवलेली नाही. तर ड्रिंचिंगला आपण काय काय दिलं होतं सुरुवातीला? याला आपण ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, रामागोल्ड.
त्याच्यानंतर परत एक 5-6 दिवसांनी अशा 2 ते 3 आपण ड्रिंचिंग घेतलेले आहे. 3 ड्रिंचिंग केलंय याच प्लॉट. हो. जनरली मला असं विचारायचं आहे सर, आता आपला जो टोमॅटोचा प्लॉट आहे, आपल्याकडे टोमॅटोचं फार मोठं क्षेत्र असते बरोबर हो, आहे, असते. आणि आताचा आपला हा मार्च महिन्यात पूर्ण पिरियड असतो हो टोमॅटो. आहे नाही. तर जनरली आपण आता जे लागवड करतो टोमॅटोची त्यावेळेस बरेच शेतकरी केमिकलची ड्रिचिंग करतात सुरुवातीला, मर होऊ नये या भीतीपाठी. हो. तर आपण ज्यावेळेस म्हणजे याला आपण केमिकलची ड्रिचिंग अजिबात केलेली नाही. आपण ज्या 2 सुरुवातीच्या ड्रिचिंग घेतलेल्या आहेत त्या आपण रामा ॲग्रोटेकचेच प्रॉडक्टचे घेतलेले बरोबर. त्यानंतर आपण आता ड्रिप मध्ये चालू केलेले. साधारणपणे आज 45 दिवसाचा प्लॉट आहे. बांधून किती दिवस झाले? बांधून काल 2 वेळा बांधणी झाली याची. अच्छा, 2 वेळा म्हणजे कालच माणसं प्लॉटच्या बाहेर निघाली. किती माणसं लागली? हो काल 28 माणसं लागली आणि पहिल्यांदा 25 माणसं लागली. बरं, पहिली बांधणी किती दिवसानंतर झाली साधारणपणे? पहिली बांधणी साधारणपणे 6 महिन्यात. म्हणजे 6 महिन्यात म्हणजे साधारणपणे 35 दिवसात. म्हणजे मी शेतकरी मित्रांनो बघा, जनरली टोमॅटो बांधणीचा जो कालावधी असा 1.5 महिन्याच्या पुढे असतो, 1.5 ते 2 महिने लागतात जनरली. पण रामा ॲग्रोटेकचे जे प्रॉडक्ट आपण वापरलेले अगदी कमी दिवसामध्ये त्याची ग्रोथ पण चांगली झालेली आणि 35 दिवसामध्येच प्लॉट बांधणीला आलेला आहे. तर दादा आता मला असं विचारायचं, हा प्लॉट तर आपण बनवलेला आहे, पण तुम्हाला जे रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरण्याचा कॉन्फिडन्स कसा आला? नाही याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. तुम्ही कशाला वापरले? आम्ही कांद्याला वापरले, फ्लावरला वापरले, पाठीमागं कोबीला वापरले. त्यांचे कोबीचा प्लॉट, फ्लावरचा प्लॉट सुद्धा बघायसारखा होता आपला बरोबर. म्हणजे खूपच असं म्हणजे पार्क असा वावराच्या 4ही कोपऱ्यात पूर्णपणे सारखा प्लॉट होता. तसं टमाट्याचा प्लॉट सुद्धा तुम्ही बघा. नाही आता टोमॅटोची जर सेटिंग पाहिली ना आपण तर टॉप टू बॉटम सेटिंग एकदम खालपासून सेटिंग आलेली. पेऱ्यातील अंतर वाढलेलं नाही, तर पेऱ्यातील अंतर कमी राहून फुलकळीची संख्या बरोबर आहे. फुलकळीची संख्या बरोबर आहे. खोडाचा जर आकार बघितला कडकपणा जास्त आहे आणि हा प्लॉट आहे ना पूर्ण कडकपणा जास्त आहे याच्यामध्ये. इम्युनिटी पॉवर पण चांगली. याला सर बुरशीनाशक किती स्प्रे मारले असतील तुम्ही? अहो काय एखादा मारला, फार नाही मारला. ही रामा ॲग्रोटेकची जास्त औषध स्प्रे घेतली. बरं, तुम्ही रामा ॲग्रोटेकचे जास्त औषधं वापरले, मधून दिले, फवारणीतून दिले, केमिकलचा खर्च किती कमी झाला? अहो लय कमी झाला. अच्छा, बघा लय कमी झाला. पण ते हे औषध वापरल्यामुळे ना रिझल्ट खूप चांगला आला. अतिशय समाधानी वातावरण. पानाची कॅनोपी, काळोखी वगैरे जर पाहिलं तर एक नंबर आहे. आता सर तुम्ही जी व्हरायटी केलेली कोणती व्हरायटी? रेदान व्हरायटी. ही व्हरायटी ज्या कंपनीची, त्या कंपनीचे पण माणसं आपल्याकडे प्लॉटवर आले होते. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं सुद्धा अतिशय प्लॉट चांगला आहे. कुठं काही दिसतच नाही आज याला काही खोड असं नाव ठेवायला. अच्छा, कुठं काही लिप माहिती का, कुठं काही आळायचं, कुठं काही असं काहीच दिसत नाहीये. पण तुम्ही बघा अख्खा प्लॉट आहे ना पार, तुम्ही कोणत्या कोपऱ्याला सारखा आहे, एकसारखा. सर्वात महत्वाचं म्हणजे रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर म्हणजे बायोसमृद्धी असेल, ज्ञानशक्ती असेल, बायोसृष्टी असेल किंवा रामा गोल्ड असेल, स्टीम ग्रो असेल, रामा मॅजिक असेल, त्याच्यानंतर मायक्रो 555 असेल, हे औषध आपण रुटीन मध्ये नियमितपणे वापरलेले. असं नाही का दर सोड नाही, दर सोड पूर्ण शेड्यूल फॉलो घेतल्यामुळे आम्ही बस त्याचं वेळापत्रकच केलं. वेळापत्रकच लिहून घेतलं, वहीवर लिहूनच घेतलं. या तारखेला ती, त्या तारखेला ती, या 4 दिवसांती, त्या 4 दिवसांती, असं क्रमवारच त्याचं वेळापत्रकच केलं. बरोबर. नाही आणि त्याचा फायदा असा आहे का 35व्या दिवशी टोमॅटो बांधायला आले, बरोबर आहे की नाही? आणि सर्वात महत्वाचं आज जर समजा आता 2 सरीतलं अंतर किती सर? ही 4.5 पावणे 5 फूट अंतर आहे जवळपास. आणि किती फुटी सरी पाडली होती तुम्ही याला? ही ना ही पावणे 5 फुटच पाडली होती ना. शेतकरी मित्रांनो बघा, डबल तार केलेली. डबल तारीमध्ये तुम्ही आता हा प्लॉट बघा, तुम्हाला म्हणजे खाली काहीच दिसू शकत नाही. खाली काहीच म्हणजे इतकं अंतर असून सुद्धा आजची परिस्थिती काय सर? तुम्हाला काय वाटतं? खूपच छान आहे. तुम्हाला काय वाटत सरीत? आता तुम्ही म्हणता शरीर अजून अंतर ठेवा, असं आम्हाला वाटत होतं अजून सरी मोठी पाहिजे होती. आणि ज्यावेळेस सरी पाडली ना, ज्यावेळेस सरी पाडली ना त्यावेळेस आम्हाला वाटत ही सरी मोठी झाली काय. बरोबर. मित्रांनो, हा प्लॉट पाहण्यासाठी परिसरातील आजूबाजूचे शेतकरी आलेले, तर त्यांच्याकडून आपण थोडंसं त्यांचं मनोगत जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांग. दयानंद मालुंजकर. तुम्हाला या प्लॉट कसं काय वाटतं, कंडिशन कशी काय? एकदम म्हणजे 4 कोपरे एकदम सारखे वाटतात. अच्छा, चालेल सर. आपलं नाव? केशव रघुनाथ मालुंजकर. तुम्ही वांग्याला पण वापरलेले, कसं काय रिझल्ट वाटलं? एकदम छान रिझल्ट. रामाच्या ॲग्रोटेकचे कोणकोणते प्रोडक्ट वापरलेले तुम्ही? ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी आणि आता समृद्धी दिले तुम्ही. हो, रामा गोल्डन ते वापरले. म्हणजे झेंडूला वापरलं, वांग्याला वापरलं. कसं काय त्याचे एकंदरीत? 1 नंबर. 7 गुंठ्यात 20 गुंठ्याचा माल निघतो. हा ना, 7 गुंठ्यामध्ये 20 गुंठ्याचा माल निघतो. म्हणजे तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला आलेले रिझल्ट हे एकदम समाधानकारक आहे? समाधानकारक म्हणजे
इतर शेतकऱ्यांना काय सांगचाल बाबा मेसेज जे महाराष्ट्रातले शेतकरी त्यांना औषधाबद्दल काय सांगचाल? आम्ही त्यांना चांगलं सांगणार, म्हणजे हे आम्ही वापरलं तुम्ही बिंदास वापरा असं सांगू त्यांना. त्याचबरोबर तुम्हाला जी सर्व्हिस मिळते ती कशी काय? एकदम चांगली. आम्हाला सगळ्यात महत्वाचं वंडेकर साहेबाचा वेळेवेळ फोन केल्यानंतर 5 मिनिटात हजर होत्या. हा, प्लॉटवरती विजिट असते. हो, visit नेहमी असते त्यांची. आणि आम्हाला सगळं ते शेड्यूल लिहून देत्या याच्याप्रमाणे. हा, ज्यावेळेस आपल्याला काही अडचण पडेल आम्हाला त्यावेळेस काय ते अडचण आली तर त्या क्षणी आम्ही फोन येतात. करणार. ते फार केलं तर आम्ही 15-20 मिनिटात हजर होणार. ते हजर होणार आम्हाला. तुम्हाला पाहिजे तेवढीच प्रोडक्ट औषधं भेटतात का एकदम अशी 2-4 महिनेच टाकून? नाही नाही, 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 पाहिजे जेवढे तेवढी, पाहिजे पाहिजे तेवढी. गरजेनुसारच गरजेनुसार. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण हा 45 दिवसाचा प्लॉट, बरोबर, 45 दिवसाचा प्लॉटची आज आपण म्हणजे शूटिंग पण घेतलेलं आहे. शेतकरी मित्र जे बघण्यासाठी आलेले परिसरात, त्यांचे पण आपण मनोगत घेतलेले. स्वतः शेतकरी इथं अवेलेबल आहे, त्यांचे पण आपण प्रत्यक्ष जे रामा ॲग्रोटेकचे ते प्रॉडक्ट वापरतात. आता कमीत कमी त्यांचं साधारणपणे हे 4थं पीक असेल. चौथ्या पिकाला त्यांनी आधी 3 पिकाचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे, त्यानंतर 4थ्या पिकाला परिपूर्ण शेड्यूल वापरलेले आहे. तर यानंतर आता ज्यावेळेस आपण या प्लॉटवरती नेक्स्ट शूट होईल त्यावेळेस आपला हा प्लॉट सुरू झालेला असेल आणि सेटिंग असेल. आता फ्लावरिंग आणि सेटिंग 50% पर्यंत आपल्याला सेटिंग दिसतंय आणि फ्लावरिंग 50% सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं याच प्लॉटची परत आपली शूटिंग ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस पण आपण एक शूट घेणार आहोत. आणि याची जी आता कंडिशन आपल्याला एक साधारण 4-1 फुटापर्यंत आहे. बरोबर. तर हा प्लॉट आपल्याला कुठपर्यंत साधारण तारीपर्यंत न्यायचा आहे. अजून एक महत्वाचं विचारायचं आहे सर तुम्हाला, जे शेतकरी आपल्या भागात टोमॅटो करतात, म्हणजे रासायनिकचा फार वापर असतो त्यांचा, रोगाला फार घाबरतात आणि येऊ नये म्हणून स्प्रे करतात. पण तुम्ही सगळी जी ताकद ती डायव्हर्ट केलेली आणि ती तुम्ही पोषणावरती दिली, मग त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा. नाही, ते पोषणाबद्दल काय झालं, त्याची प्रतिकारशक्ती वाढली. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं ते रोगाला बळी पडत नाही ना. अच्छा. त्यामुळे काही शंकाच मानायला काही कामच नाही ना. थोडक्यात इम्युनिटी पॉवर वाढली त्याच्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती चांगल्यापैकी वाढली. रोपाला सुतळ्यांची संख्या किती? हो, सुतळ्याची संख्या प्रचंड झाली. हो, क्षेत्र किती आपले? 10 गुंठे. 10 गुंठ्याला किती सुतळे लागले आपल्याला? याला 10 गुंठ्याला 40 किलो सुतळे लागली. 40 किलो सुतळे. आणि माणसं 25 लागली, 28 लागली. म्हणजे तुम्हाला पहिली बांधणी झाली 35व्या दिवशी आणि आता 45 दिवस, 10 दिवसात डबल सुतळी लागली. डबल बांधणी आली. आणि अजून सुद्धा तुम्हाला 2 बांधण्या करावं लागणार. आता आले होते जेव्हा हे पूर्ण तारीच्या वर एवढा शांडा निघणार आहे. बरोबर. आता याला वर ऑप्शन नाही, परत डबल तार वाढायची, जाळी पालती घालून हे तारीच्या वर एवढं होम परत. बरोबर. आणि नाही, वाढत असताना नुसती वाढ नाही तर पेरेतील अंतर कमी आणि प्रत्येक ब्रँचेस मध्ये फुलकळी आहे. तुमच्या शेतामध्ये टोमॅटो बरोबरच इथंही कोणतंही पीक असू द्या, त्या पिकासाठी मार्गदर्शन सल्ला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर 99-717-431. प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही प्रत्यक्ष या प्लॉटमध्ये आलेला आहात आणि जे तुम्ही रिझल्ट बघितले, प्रत्यक्ष प्लॉट बघितला आणि जे रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट आपण वापरतोय त्याची जी माहिती घेतली त्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचे रामा ॲग्रोटेकच्या परिवारातर्फे सहर्ष स्वागत. रामकृष्ण. राम.